दुसऱ्या दिवशी सकाळी गौतम बुद्ध महाल सोडून निघून जातात आणि त्यांना एकच दिवसाचा मुलगा असतो, त्याचं नाव राहुल असतं. पत्नीचं नाव यशोधरा असतं आणि यशोधरा झोपलेली असते त्या बालकाला घेऊन. बालक विलगलेलं असतं आईला. गौतम बुद्धांना मोह होतो की मुलाचा चेहरा बघून जावं, कारण तो विरुद्ध दिशेला तोंड करून झोपलेला असतो. परंतु गौतम बुद्धांना असं वाटतं की आपण जर मुलाचा चेहरा बघायला गेलो आणि यशोधरा उठली तर मग आपलं जाणं राहून जाईल, म्हणून ते मोह टाळतात. आणि त्याच सकाळी तिथे महाल सोडून जाणून घेण्यासाठी ते एक तत्व काय आहे, ज्याला अमरत्व आहे, ज्याला अग्नी जाळू शकत नाही, पाणी बुडवू शकत नाही, शस्त्र छेदू शकत नाही, ते जर तत्व आपल्या शरीरामध्ये, तर ते जाणून घेण्यासाठी संन्यस्त होतात आणि महाल सोडतात. आता पहा, गौतम बुद्धांनी महाल सोडला म्हणजे सुरक्षा सोडली बरं का, बॅनर सोडला. कसं असतं, तुमची सुरक्षा आजूबाजूला असल्यावर तुम्ही कच्चं जीवन जाणून घेऊ शकत नाही, आणि म्हणून महाल सोडला म्हणजे सुरक्षा सोडून दिली. आता सामान्य झाले ते जंगलामध्ये गेल्यानंतर. आता त्यांच्या मागे जो बॅनर होता, बॅनर फार महत्त्वाचा असतो माणसाचा. म्हणजे एखाद्या घरामध्ये लहान पोरगा असेल पण त्याच्या मागं बॅनर असेल एखाद्या पक्षाचा, तर त्या कार्ट्याच्या अंगात फार शक्ती असते, कारण अख्खा बॅनर त्याच्या मागं उभा असतो. किंवा एखादी कंपनी असेल, कंपनीचा बॅनर जर त्या लहान मुलाच्या मागं असेल ना, तर त्याला छोटा शेटच म्हणतात, नाही का. काय टाप आहे त्याच्या विरुद्ध कोणी काय करायची. तर मित्रांनो, सुरक्षा सोडली आणि गौतम बुद्ध जंगलामध्ये मार्गस्थ होतात ज्ञान साधनेसाठी. आपल्या एक दिवसाच्या मुलाला घरी सोडून गौतम बुद्ध मार्गस्थ होतात ज्ञानप्राप्ती करून घेण्यासाठी. एक मुद्दा महत्त्वाचा आहे की ज्ञानप्राप्ती करून घेणं हे प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. कारण देत बसण्यात काय अर्थ नाही. आणि गौतम बुद्ध जंगलामध्ये राहून 6 वर्ष तपश्चर्या करतात, विविध साधना करतात आणि मग ज्ञानप्राप्ती होते. हा काळ कधीच आहे, 3,500 वर्षापूर्वीचा काळ आहे. गौतम बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली ती. पण गौतम बुद्धांनी जे धम्मपद व त्यांचा जो मार्ग आहे, एस धम्मो सनातन, ही सगळी सूत्र आज पण उपयुक्त ठरतात. ज्ञानप्राप्तीतून स्फुरलेली, परमात्म्याकडून आलेली ती सगळी सूत्र आहेत. तर 6 वर्ष अनेक गुरूंच्या शोधामध्ये जंगलामध्ये फिरतात. आणि काही काही गुरूंनी तर असे मार्ग सांगितले की बाबा एकच तांदूळ, म्हणजे भात एवढाच खा की फक्त एक तांदूळ शिजवून, तशी पण साधना केली त्यांनी. गुरुनी जे सांगितलं ते केलं त्यांनी. त्या गुरुलाच दया आली नाही का. असा एक फोटो आहे गौतम बुद्धांचा की सगळे हाडं दिसत आहेत, नाही का. आता एक तांदळाचा भात रोज खायचा म्हणजे काय त्या शरीरात ताकद राहणार आहे. मग तोच गुरु म्हणतो की बाबा मला दया आली नाही का, मला नाही माहिती, तुम्ही शोधा. तर त्यांना एवढा विकनेस येतो की निरंजना नदी पार करत असताना तर पाणी त्यांना खेचून जायला लागतं, आणि मग ते एका झाडाला धरतात आणि थांबतात, आणि मग तेव्हा ती साधना सोडून देतात सगळी, आणि जे साधना करायची ती सगळी साधना सोडून देतात आणि पूर्वीसारखं जीवन जगतात. मग आता हे असे अनेक साधना केल्यानंतर एक गुरु त्यांना, ते गुरुला विचारायचे का बाबा मला सत्य मिळेल का. तर तो म्हणायचा तुम्हाला आनंद मिळेल, आनंदाची खोज करा, तुम्हाला सत्य मिळेल. कारण सत्य ज्याला उपलब्ध होतं त्याला आनंद मिळतो. आनंदाला दुसरी बाजू नाही बरं का. जसं सुख आहे म्हणजे दुःख आहे, आनंदाला दुसरी बाजूच नाही का, तो आत्म्याचा प्रसाद आहे. तर गौतम बुद्ध म्हणायचे नाही, आनंद नाही, मला सत्य मिळेल का. नुसता आनंद मिळणार असेल तर तेही नको मला. सुख दुःख तर ते विषय संपला, ते शरीराचे वैशिष्ट्य आहेत. पण आनंद मला नको. जर सत्य मिळत असेल तरच सांगा, नाही तर मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे यात्रेमध्ये अचीव करायची, असं मी मरण पत्करेल. तर मग खूप प्रकारच्या साधना करतात आणि बोधिवृक्षाच्या खाली येऊन बसतात आणि त्यांच्या असं लक्षात येतं हे केल्याने काहीच होणार नाही आहे, हे सगळं करून झालं म्हणे आता. आणि त्या लक्षात आता काही होणार नाही. 6 वर्ष पण झालेली असतात. मग ते असं ठरवतात की जाऊ दे आता, नाही का, की आता हे जीवन संपून टाकू आपण आता हे. कारण जीवनाचं सार सुद्धा हरवलं, ज्याच्यासाठी आपण जगत होतो ते आता संपलं, नाही का. तर ते बसतात त्या बोधिवृक्षाच्या तिथं आणि असं ठरवतात की झोपतात, बसतात आणि लगेच झोपतात की आता उठायचंच नाही म्हटलं इथून. हे शरीर तर सोडूनच द्यायचं, ते काय त्याचा उपयोगच नाही. जे साधन आहे ज्ञानप्राप्तीचं ते काय होणार नाही, त्यांच्या क्लिअर कट लक्षात येतं.
आणि सकाळी असं होतं की शेवटचा तारा डुबतो आणि गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्त, शेवटचा विचार सुटतो त्यांचा, म्हणजे कुठला की मला ज्ञान प्राप्ती झाली पाहिजे, यातला मला हा पूर्णपणे मरतो. त्यांचा अहंकारातला शेवटचा जो मुद्दा असतो की मला ज्ञान प्राप्ती झाली पाहिजे, तो पण तुटतो आणि ज्ञानप्राप्ती होते. म्हणजे माणसाला इतकं मौन व्हावं लागतं ज्ञानप्राप्ती व्हायला की एकही विचार शिल्लक राहता कामा नाही. आणि माणसाच्या मनात नाही का हजारो लाखो विचार आहेत, तर मन परिवर्तित नाही करायचं, चांगलं मन वाईट मन असं नाही, मनच ड्रॉप करून टाकायचं, ड्रॉप द माइंड, ही त्यातली शिकवण. कारण मन म्हणजे कसं की जे नाही त्याच्यामध्ये इंटरेस्ट असतो त्याला, जे आहे त्याच्यामध्ये नाही, आणि मग ती यात्रा फार मोठी मग नाही का, मग ते बहिरी यात्रा आहे. म्हणून चांगलं मन, नॉर्मली असं सांगलं की चांगलं मन निर्माण करा, चांगले सूत्र पाठ करा, चांगल्या ओव्या म्हणा, परमेश्वराचं गुणगान म्हणा, म्हणजे मन, त्या मनाचा काय अर्थ नाही, ड्रॉप द माइंड. आणि मग सकाळी गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्ती होते. त्या अवस्थेमध्ये ते 2 दिवस तसेच राहतात. त्यांना इतकं म्हणजे ज्ञानप्राप्ती होते, म्हणजे माणूस इतका आनंदाने भरतो. असं म्हणतात की 1000 सूर्य उगवल्यानंतर जेवढा प्रकाश होईल तेवढा प्रकाश त्याच्या शरीरामध्ये, त्याच्या आत्म्यामध्ये तो पाहतो. मग बाहेरचा प्रकाश त्याला काय मोहित करणार आहे. तसंच तेवढी सुगंध, तेवढं बाहेरचं जे यात्रा आहे, बहिर यात्रा, त्याची त्याला महत्त्वच राहत नाही. आता दुसरं एक उदाहरण सांगतो की मोहम्मद पैगंबर हे जंगलामध्ये जायचे आणि त्यांना ज्ञानप्राप्ती झाली, अनायास झाली बरं का, असं काही नाही की ते कशामुळे झाली. आणि ज्ञानप्राप्ती झाली म्हणजे काय, मोहम्मद पैगंबर हे शिकलेले नव्हते आणि कुराणची आयतान डायरेक्ट परमेश्वराकडून आली, डायरेक्ट कुराणची आयतान शब्द, आणि ते शिकलेले नव्हते, त्यांना काय कळलं ना हे कसं काय, मला कसं काय, हे मी लिहिता वाचता येत नाही, हे कसं काय आलं एकदम मला समोर, आणि मला याची कशी अनुभूती व्हायला लागली. मोहम्मद घरी येतात आणि झोपतात, पत्नीला सांगतात बाबा मी आज मला तू पांघरून टाक म्हटले 2 नाही का, मला काय सुधरण आता काय, तिला पण कळत नाही की ही जंगलात जाऊन आल्यामुळे झालं असेल तसं. आणि कुराणचे आयतान डायरेक्ट येतात. मनुष्य जेव्हा म्हणजे मन ड्रॉप होतं ना, अमन होतं ना, तेव्हा परमेश्वराचं डायरेक्ट ज्ञान वाचून आणि ते ते तुमचं फायनल होतं असं नाही, संपूर्ण ज्ञान जेव्हा ड्रॉप होतं, सगळे विचार जेव्हा थांबतात, तेव्हा परमेश्वर प्रकट होतो डायरेक्ट. कारण खाली जागा परमेश्वर बर्दाश्त नाही करत. आणि कुराणची आयतान, त्यामुळे मोहम्मद पैगंबर, त्यातनं कुराण निर्माण झालं, कुराण निर्माण झालं त्याच्यामधनं. आपल्याकडे एक वारकरी संप्रदायाची प्रथा तशीच आहे, गाथा निर्माण झाल्या. म्हणजे ज्ञान हे तुम्ही अभ्यास केलाय आणि त्याच्यातनं काही फायनल होऊन येणार आहे असं काही नाही. मनुष्य जेव्हा शून्य होतो तेव्हा परमात्मा प्रकट होतो. आणि मग गौतम बुद्ध ते त्याचा प्रसार करतात. त्यामुळे गौतम बुद्ध जिथं जिथं गेले ज्ञानाचा प्रसार केला, ते बिहार प्रदेश, बिहार त्याचं नाव झालं, ते बिहार, विहार म्हणजे बिहार. ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर गौतम बुद्ध एका जंगलात बसलेले असतात आणि त्याचं ठरवतात की आता घरी जावं, आता नाही का महालामध्ये, आणि आता लोकांना ज्ञान द्यावं. ज्याला ज्ञानप्राप्ती होती ना, म्हणजे आधी तो जंगलामध्ये जातो, ज्ञानप्राप्ती होते, आणि नंतर परत समाजामध्ये येतो आणि मग ते ज्ञान समाजामध्ये देऊन टाकतो, अशी परंपरा आहे. तर ते असं विचार करतात की आता चला बाबा म्हणजे घराकडे जाऊ म्हटले आपल्या, आता झालं इथलं काम झालं. आणि नेमका त्याच वेळेस एक ज्योतिषी त्याचं शिक्षण पूर्ण करून त्याच्या घरी चाललेला असतो आणि तो पावलं बघतो ते चिखलामध्ये. तर तो म्हणतो अरे हे तर राजाचे पावलं आहेत, चक्रवर्ती राजाची, आणि राजा इथं अनवणी पायाने काय करतोय. मग त्याला उत्सुकता वाटते नाही का, आपण ज्योतिष शिकलो, ज्योतिषात सांगितलं की राजा चक्रवर्ती जो सगळ्या जगाचा राजा आहे त्याचे पावलं आहेत, पाऊल खूण आहेत. मग ते पावलांचा शोध घेत घेत त्या बगीच्यामध्ये, जंगलात जिथं गौतम बुद्ध बसलेले असतात तिथं येतो. आणि चेहऱ्यावरची आभा पाहून त्याला स्पष्ट प्रचिती होती, हा हा चक्रवर्ती राजा आहे, सगळ्या राजांचा राजा आहे, आणि हा असं कसं काय बसला इथं अनवाणी, आणि त्याचे असे कपडे आणि हे. मग तो
गौतम बुद्धाला विचारतो की माझ्या मनामध्ये शंका आहे म्हणे, त्याचं आधी निरसन करा. ज्योतिषाची पुस्तकं वह्या सगळे घेऊन चाललेला असतो तो घरी अभ्यास पूर्ण करून. तो म्हणे हे बघा मी आत्ताच सगळं हे बाळ बघितलं का, हे वह्या पुस्तकं ज्योतिष शिकून आलोय. आणि माझं ज्योतिषशास्त्र असं सांगते की ही जी पावलं आहेत म्हणजे तुम्ही हे चक्रवर्ती राजे आहे. तुम्ही आता इथं असं बघितल्यानंतर माझ्या मनामध्ये संदिग्धता निर्माण झाली. तर माझं ज्योतिषशास्त्र खोटं आहे का? हे सगळे पुस्तकं वह्या मी जाता आता नदीत डुबवून घरी जाऊ का परत आपला शेती करायला? आणि मला ह्या शास्त्रावरचा भरोसा उठला म्हणले. गौतम बुद्ध म्हणतात नाही बरोबर आहे, शक्यता तीच होती म्हणजे बरोबर आहे. पुस्तकं काय डुबवू नको तू, ते बरोबर आहे, पुस्तकं सांगतात ते. राजा चक्रवर्तीच मी आहे आणि होणार होतो, पण त्याच्यापेक्षा एक वरची खिडकी उघडली, बुद्धत्व. त्याच्यामुळे ती शक्यता मी सोडून दिली आणि तू बिंदास जा म्हणे तुझा ज्योतिषाचा धंदा वगैरे कर. कारण अशी पुरुष हजारो वर्षांनी, 1000-2000 वर्षांनी म्हणलं तरी चालेल, एकदा होतं. त्यामुळे आता तुला अशी व्यक्ती परत क्रॉस होणार नाही, त्याच्यामुळे तुझ्या मनामध्ये ही शंका निर्माण होणार नाही. बरोबर आहे तुझं, तुझा. आणि तो ज्योतिषी इथून निघून जातो. ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर गौतम बुद्ध एका जंगलात बसलेले असतात आणि त्याचं ठरवतात की आता घरी जावं, आता नाही का महालामध्ये, आणि आता लोकांना ज्ञान द्यावं. ज्याला ज्ञानप्राप्ती होती ना, म्हणजे आधी तो जंगलामध्ये जातो, ज्ञानप्राप्ती होते, आणि नंतर परत समाजामध्ये येतो आणि मग ते ज्ञान समाजामध्ये देऊन टाकतो. अशी परंपरा आहे. तर ते असं विचार करतात की आता चला बाबा म्हणजे घराकडे जाऊ म्हटले आपल्या, आता झालं इथलं काम झालं. आणि नेमका त्याच वेळेस एक ज्योतिषी त्याचं शिक्षण पूर्ण करून त्याच्या घरी चाललेला असतो आणि तो पावलं बघतो ते चिखलामध्ये. तर तो म्हणतो अरे हे तर राजाचे पावलं आहेत, चक्रवर्ती राजाची, आणि राजा इथं अनवणी पायाने काय करतोय. मग त्याला उत्सुकता वाटते नाही का, आपण ज्योतिष शिकलो, ज्योतिषात सांगितलं की राजा चक्रवर्ती जो सगळ्या जगाचा राजा आहे त्याचे पावलं आहेत, पाऊल खूण आहेत. मग ते पावलांचा शोध घेत घेत त्या बगीच्यामध्ये, जंगलात जिथं गौतम बुद्ध बसलेले असतात तिथं येतो. आणि चेहऱ्यावरची आभा पाहून त्याला स्पष्ट प्रचिती होती, हा हा चक्रवर्ती राजा आहे, सगळ्या राजांचा राजा आहे, आणि हा असं कसं काय बसला इथं अनवाणी, आणि त्याचे असे कपडे आणि हे. मग तो गौतम बुद्धाला विचारतो की माझ्या मनामध्ये शंका आहे म्हणे, त्याचं आधी निरसन करा. ज्योतिषाची पुस्तकं वह्या सगळे घेऊन चाललेला असतो तो घरी अभ्यास पूर्ण करून. तो म्हणे हे बघा मी आत्ताच सगळं हे बाळ बघितलं का, हे वह्या पुस्तकं ज्योतिष शिकून आलोय. आणि माझं ज्योतिषशास्त्र असं सांगते की ही जी पावलं आहेत म्हणजे तुम्ही हे चक्रवर्ती राजे आहे. तुम्ही आता इथं असं बघितल्यानंतर माझ्या मनामध्ये संदिग्धता निर्माण झाली. तर माझं ज्योतिषशास्त्र खोटं आहे का? हे सगळे पुस्तकं वह्या मी जाता आता नदीत डुबवून घरी जाऊ का परत आपला शेती करायला? आणि मला ह्या शास्त्रावरचा भरोसा उठला म्हणले. गौतम बुद्ध म्हणतात नाही बरोबर आहे, शक्यता तीच होती म्हणजे बरोबर आहे. पुस्तकं काय डुबवू नको तू, ते बरोबर आहे, पुस्तकं सांगतात ते. राजा चक्रवर्तीच मी आहे आणि होणार होतो, पण त्याच्यापेक्षा एक वरची खिडकी उघडली, बुद्धत्व. त्याच्यामुळे ती शक्यता मी सोडून दिली आणि तू बिंदास जा म्हणे तुझा ज्योतिषाचा धंदा वगैरे कर. कारण अशी पुरुष हजारो वर्षांनी, 1000-2000 वर्षांनी म्हणलं तरी चालेल, एकदा होतं. त्यामुळे आता तुला अशी व्यक्ती परत क्रॉस होणार नाही, त्याच्यामुळे तुझ्या मनामध्ये ही शंका निर्माण होणार नाही. बरोबर आहे तुझं, तुझा. आणि तो ज्योतिषी इथून निघून जातो. 12 वर्षानंतर गौतम बुद्ध घरी येतात आणि फिरत फिरत नाही का संन्यासाचा मार्ग लोकांना प्रवचन करत करत, आणि 12 वर्षानंतर घरी येतात आणि वडील ओळखतात. वडिलांना खबर लागते की हा आलाय. ते ओरडतात त्याच्यावर, ते तुझं असं म्हणे संन्यस्त होऊन फिरायचं, भिक्षा मागायचं मला पसंत नाही म्हटले. आपण हजारो लोकांना भिक्षा देऊ शकतो आणि तू असं संन्यस्त होऊन भिक्षा मागणं मला पसंत नाही म्हटले. तरी पण पित्याचं हृदय म्हटले माझं, म्हणून तुला माफ करतो म्हटलं, हे भिक्षापात्र फेकून दे आणि राज्यकारभार करायला सुरुवात कर, जॉईन हो उद्यापासून. तर गौतम बुद्ध म्हणतात तुम्ही मला ओळखलं नाही म्हटले. वडील म्हणतात ओळखलं नाही, हड्डी मांस मज्जा माझी, तुला मी ओळखलं नाही? तुला मी लगेच ओळखलं म्हटले. जो गेला तो परत नाही आला म्हणे, हा दुसरा आलाय म्हणे. जाताना सिद्धार्थ होता, आता गौतम आला म्हटले. गौतम बुद्ध, बुद्ध म्हणजे बुद्धत्व बरं का, क्राइस्ट, जीसस क्राइस्ट, तसं गौतम बुद्ध कृष्ण चेतना.
तुम्ही नीट बघा म्हटले. मग ते पाहतात तर त्यांचे डोळे, गौतम बुद्धांचे इन्व्हायटिंग आईज, हिज लोटस हार्ट, द करिश्मॅटिक पर्सनॅलिटी ऑफ गौतम बुद्ध संपूर्णपणे बदललेलं असतं. म्हणजे ती व्यक्तीच पूर्णपणे बदलून गेलेली असती, असा हा विषय. त्यांची पत्नी तिथे ती यशोधरा, तिला बघितल्यानंतर गौतम बुद्ध स्तब्ध होतात आणि थोडं त्यांना म्हणजे अशी भावना निर्माण होती की नाही का, आपण चूक केली नाही का, पत्नीला सोडून गेलो न सांगता. गिल्टी वाटतं त्यांना. यशोधरा गौतम बुद्धांना म्हणते, मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे म्हटले, आणि केवळ तो प्रश्न विचारण्यासाठी मी जिवंत राहिले, की तुम्हाला हे जे मिळवलं, तुम्ही आम्हाला सोडून गेलात, एक